नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण या व्हिडिओमध्ये 10th मॅथ्स 2 मधील सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम कंटिन्यू करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 या अंतर्गत सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल तसेच थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल ही प्रॉपर्टी नेमकी काय सांगते पहा. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. आपण फर्स्ट चॅप्टर जो पाहिला सिमिलॅरिटी त्यामध्ये नेमक्या काय प्रॉपर्टी पाहिल्यात त्याचा आणि याचा थोडाफार संबंध आहे. याचे थेरम्स जेव्हा आपण स्वतंत्ररित्या प्रूफ केलेले जे थेरम्स आहेत चॅप्टरमधले महत्त्वाचे त्यामध्ये हा थेरम पाहणारच आहोत. पण यामध्ये नेमकं काय सांगितले पहा. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये असं शिकलो की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो, किंवा मग ट्रायंगलमध्ये काहीच संबंध नसेल तर त्यांच्या एरियाचा रेशो बेस साईडच्या प्रपोर्शनमध्ये असतो. हे जसं आपण पाहिलं त्याच पद्धतीनं आपल्याला राईट अँगल ट्रायंगलमध्ये सिमिलॅरिटीचा काय संबंध आहे ते पाहत असताना नेमकं काय शिकायचं आहे बघा. जर ओरिजिनल ट्रायंगल राईट अँगल्ड असेल शिवाय हायपोटेनियसवर पुन्हा अजून एखादा परपेंडिक्युलर असेल, म्हणजे हा जो ट्रायंगल एबीसी आहे, फेअर इन ट्रायंगल एबीसी बी इज 90 डिग्री, सेगमेंट बीडी विच इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस एसी. मग असं झाल्यानंतर हे जे तयार होणारे ट्रायंगल असतात म्हणजे ओरिजिनल ट्रायंगल एबीसी हा बनलेला ट्रायंगल एडीबी असेल किंवा बीडीसी असेल, हे तिन्ही ट्रायंगल हे एकमेकांना सिमिलर असतात. या पद्धतीने हा थेरम सांगतो. म्हणूनच इथं असं दिलंय देन टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. फक्त इथं पहिल्या चॅप्टरमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा लक्षात घ्या, 1 to 1 करस्पॉन्डन्स खूप महत्वाचा आहे. आता 1 to 1 करस्पॉन्डन्स घेत असताना या ट्रायंगलची नावं घेत असताना सगळ्यात महत्वाचे कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपल्याला जर सिक्वेन्सली जायचं असेल म्हणजे चुका न होता तर आपण राईट अँगल जिथं तयार झालाय तो अँगल 2 नंबरला घेऊ आणि कॉमन अँगल आहे तिथून सुरुवात करू. म्हणजे समजा मी सगळ्या ट्रायंगलचं नाव घेत असताना ट्रायंगल ए बी सी असं घेणार. आता सगळा ट्रायंगल आणि वरचा ट्रायंगलचा विचार करत असताना दोघांमध्ये ए हा कॉमन अँगल आहे, त्यामुळे वरच्या ट्रायंगलचं नाव घेत असताना 2 नंबरला डी पॉईंट घेणार, कारण अँगल बी जवळ नाही झाला वरच्या ट्रायंगलमध्ये. हा जो ट्रायंगल एबीडी किंवा एडीबी आहे यामध्ये डी जवळ 90 आहे, त्यामुळे हा जो वरचा ट्रायंगल आहे त्याचं नाव घेत असताना मी ए डी बी या सिक्वेन्सनं घेणार. आणि जर खालचा ट्रायंगल घ्यायचा असेल तर सगळ्या ट्रायंगल आणि खालच्या ट्रायंगलमध्ये सी हा अँगल कॉमन आहे. मग सगळ्या ट्रायंगलमध्ये सी हे नाव शेवटी येत आहे, म्हणजे खालच्या ट्रायंगलमध्ये सी नाव शेवटी यायला पाहिजे. आणि 90 अँगल डी जवळ होतो त्यामुळे ते नाव मध्ये यायला पाहिजे. हे बी जवळचे जे अँगल आहेत ते वरचा किंवा खालचा ट्रायंगल घेत असताना त्याचा उपयोग करणार नाहीये, कारण तो 90 नाहीच आहे. म्हणून मला इथं 1 to 1 करस्पॉन्डन्स जो सांगायचा आहे तो खूप महत्वाचा भाग आहे. टोटल ट्रायंगलचं तुम्ही नाव घेत असताना म्हणायचं ट्रायंगल ए बी सी. अप्पर जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल ए डी बी या पद्धतीनं, आणि हा जो लोअर ट्रायंगल आहे तो ट्रायंगल बी डी सी. हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतात. पण केव्हा? ओरिजिनल ट्रायंगल जर राईट अँगल असेल शिवाय हायपोटेनियसवर पुन्हा परपेंडिक्युलर असेल, म्हणजे बी जवळ 90 डी जवळ 90 असेल तरच हे वापरायचं आहे. म्हणून इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट गिवन काय आहे पहा. इफ इन ट्रायंगल एबीसी इफ अँगल एबीसी इज 90 दॅट इज मीन्स अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री, segment BD which is perpendicular to the hypotenuse AC where ADC are collinear, then we say that आता म्हटल्याप्रमाणे हे तिन्ही ट्रायंगलचे ज्या पेअर आहेत ते एकमेकांना सिमिलर असतात. मग आता त्या एकमेकांना सिमिलर असणं म्हणजे काय. समजा संपूर्ण ट्रायंगलचा विचार केला म्हणजेच ट्रायंगल एबीसी हा सिमिलर असेल वरचा ट्रायंगल एडीबी. सिक्वेन्स महत्वाचा आहे. एडीबी तुम्ही एबीडी म्हटलात तर करस्पॉन्डिंग साइड्स बदलतात, त्यामुळे याच सिक्वेन्सनं जायचं. म्हणजे टोटल ट्रायंगल एबीसी हा एडीबीला आहे, टोटल ट्रायंगल एबीसी हा खालच्या ट्रायंगलला म्हणजेच बीडीसीला आहे, आणि म्हणजेच हा छोटे दोन ट्रायंगलचा विचार केला तर हा वरचा ट्रायंगल एडीबी आणि खालचा ट्रायंगल बीडीसी या पद्धतीने हे ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतं.
दॅट इज मीन्स आपण शॉर्टमध्ये एकत्रित जर लिहायचं झालं तर आपण असं म्हणू शकू, टोटल ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल ABC विच इज सिमिलर टू ट्रायंगल जो अप्पर आहे तो ADB आणि जो लोअर आहे तो ट्रायंगल BDC. ह्या 3 ट्रायंगलपैकी कोणत्याही 3 पेअर आपण घेऊ शकतो. मग हे घेत असताना आपल्याला प्रॉब्लेम सेटमधील किंवा प्रॅक्टिस सेटमधील अनेक असे उदाहरणं प्रूफ करत असताना हे ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतात. म्हणजे आपण कारण देऊन लगेच दाखवायचे आहेत, परंतु इथला जर सिक्वेन्स चुकला तर पुढचं थेरम आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो. त्यामुळे हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता याचाच उपयोग करून आपल्याला पुढचा थेरम मिळतो ज्याला आपण जॉमेट्रिक मीन थेरम असं म्हणतोय. नेमका तो थेरम काय सांगतोय पहा. तो थेरम सांगण्या अगोदर थोडासा एक प्रयोग करूया. आता जसं आपण आकृती बघितली तीच आकृती इथं आहे, फक्त नावं वेगळी आहेत. हिअर ट्रायंगल PQR, in triangle PQR Q is 90 degree and QS is also perpendicular to the hypotenuse PR. मग इथं सुद्धा बनणारे तिन्ही ट्रायंगल हे एकमेकांना सिमिलर असतील. म्हणजे टोटल ट्रायंगल PQR which is similar to triangle PSQ which is similar to triangle QSR. मग आपण हे दोन छोटे ट्रायंगल जे सिमिलर आहेत ते थोडंसं लगेच लक्षात यावं म्हणून मी घेतोय. म्हणजे जसं तुम्हाला पुढं काय उपयोग होईल हे समजण्यासाठी घेतोय. मी छोट्या दोन ट्रायंगलची नावं लिहितोय. ट्रायंगल जो PSQ असेल हा सिमिलर असेल ट्रायंगल QSR बिकॉज सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स या प्रपोर्शन मध्ये असतात. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल हे तुम्हाला माहित आहे. हे थोडंसं रफ करतोय आपण इथं. म्हणजे त्याच्या कोणत्या साइड्स होतील पहा. PS/QS, SQ/SR आणि PQ/QR. आपल्याला हा जॉमेट्रिक मीन थेरम शिकत असताना हा जो QS असतो म्हणजेच हायपोटेनियसवर जो परपेंडिक्युलर टाकलेला असतो त्याला जॉमेट्रिक मीन असं म्हणतात. म्हणजे आपल्याला QS किती किंमत असते ते शोधणारा हा थेरम आहे. मग QS म्हणजेच SQ जो या रेशोमध्ये आहे आणि या रेशोमध्ये आहे. ह्या पहिल्या दोन रेशोंचा जर आपण विचार केला तर QS इंटू QS म्हणजे राईट साईडला QSचा स्क्वेअर होईल आणि हे SR इकडे लेफ्ट साईडला आल्यानंतर PS इंटू SR होईल. यालाच आपण जॉमेट्रिक मीन थेरम असं म्हणतो. म्हणजे आपलं जॉमेट्रिक मीन थेरम काय सांगतोय बघा. जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर टाकला असेल तर तो जो जॉमेट्रिक मीन असतो त्याचा स्क्वेअर म्हणजे QSचा स्क्वेअर हा त्याच्या पुढचे जे दोन सेगमेंट झालेले आहेत PS आणि SR याच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणून हा थेरम इथं दिलेला आहे पहा. जॉमेट्रिक मीन थेरम काय सांगतोय. इन द अबाव फिगर we know that triangle PSQ which is similar to triangle SQSR. हे ट्रायंगल ते सिमिलर देतील किंवा हे दोन ठिकाणी 90 दिल्यानंतर आपण सिमिलर म्हणू शकतो. याचाच अर्थ हा जो जॉमेट्रिक मीन QS आहे त्याचा स्क्वेअर हा पुढचे जे दोन तुकडे आहेत जे सेगमेंट आहेत PS आणि SR याच्या प्रोडक्ट एवढा असतो. Here segment QS is the geometric mean of segment PS and segment SR. म्हणजे आपण इथपर्यंत नेमक्या दोनच गोष्टी शिकलोय पहा. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर असताना मिळणारे तिन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतात ही पहिली गोष्ट. आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे हा जो जॉमेट्रिक मीन आहे याचा स्क्वेअर म्हणजे या दोन सेगमेंटचा प्रोडक्ट असा हा थेरम सांगतो. आता यावर आधारित असणारी उदाहरणं पाहूया. द फर्स्ट क्वेश्चन. इन फिगर अँगल MNP इज 90 डिग्री. अँगल MNP हा N अँगल 90 डिग्री दिलेला आहे. सेगमेंट NQ विच इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. हा सेगमेंट जो NQ आहे तो या हायपोटेनियस MP ला परपेंडिक्युलर आहे. MQ इज इक्वल टू 9, QP इज इक्वल टू 4. फाइंड NQ. दिलेले सेगमेंट आपण इथं थोडेसे लिहून घेऊया. MQ म्हणजे हा फक्त इथला पार्ट 9 दिलेला आहे. QP म्हणजे हा पार्ट 4 दिलेला आहे आणि NQ आपल्याला विचारलेला आहे. आताच आपण जी प्रॉपर्टी शिकलो ती म्हणजे जॉमेट्रिक मीन थेरम. यानुसार राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियसवर पुन्हा परपेंडिक्युलर असेल, एखादी हाईट असेल, अल्टिट्यूड असेल तर त्याचा स्क्वेअर ह्या दोघांच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणजेच आपण सर्वप्रथम यामध्ये ह्या ज्या दिलेल्या आहेत त्या पहिल्या बेसिक गोष्टी लिहून घ्यायच्या. म्हणजेच आपण नेमकं काय लिहिणार पहा. इन राईट अँगल ट्रायंगल MNP N इज 90 डिग्री, NQ इज परपेंडिक्युलर टू MP. म्हणजे प्रश्नामध्ये दिलेल्या ह्या बेसिक गोष्टी पहिल्यांदा आपण लिहून घेऊ. त्यानंतर म्हणणार देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन थेरम या थेरमचा जर आपण विचार केला तर हा जो NQ हा जो जॉमेट्रिक मीन येतो त्याचा स्क्वेअर म्हणजे याचे जे पुढचे सेगमेंट्स असतात हा कुणाचा जॉमेट्रिक मीन आहे तर या MQ आणि QPचा जॉमेट्रिक मीन आहे. तर त्याच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत NQ² इज इक्वल टू MQ इंटू QP.
आपल्याला एम क्यू आणि क्यूपीच्या व्हॅल्यू दिलेलेच आहेत. दॅट इज मीन्स 9 इंटू 4 इज इक्वल टू 36. म्हणजे आम्हाला एन क्यू स्क्वेअर 36 मिळाला. म्हणजे एन क्यूची जी व्हॅल्यू असेल ती 6 युनिट असेल. हे असं साधं 1-2 मार्काचं उदाहरण असू शकतं. यामध्ये थोडासा बदल करायचा असेल तर काय करतील की पुढचे हे जे सेगमेंट आहेत यातला एखादा सेगमेंट देणार नाहीत आणि पूर्ण सेगमेंट विचारते. तशा प्रकारचे एक उदाहरण पहा. इन फिगर अँगल क्यूपीआर इज इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल क्यूपीआर 90 दिलेला आहे. सेगमेंट पीएम परपेंडिक्युलर टू क्यू आर. पीएम हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे एम या ठिकाणी अँगल 90चा झालेला आहे, जो फिगरमध्ये दिलेला नाही पण प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. पुन्हा पहा. अँगल QPR विच इज 90 डिग्री. सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू QR. म्हणजे सांगितलेल्या दोनच गोष्टी लक्षात घ्यायच्या. मूळचा ट्रायंगल राईट अँगल असावा आणि हायपोटेनियसवर पुन्हा परपेंडिक्युलर असावं. हे QMR हे कोलिनियर आहेत. आपल्याला PM ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे, QM 8 दिलेला आहे आणि टोटल QR विचारला आहे. आपल्याला टोटल QR लगेच नाही मिळणार. आता आपण शिकलेल्या याच्यानुसार या पीएमचा स्क्वेअर म्हणजे जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर या पुढच्या सेगमेंटच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणजेच QM इंटू MR असतो. आम्हाला PM माहित आहे, QM माहित आहे. यानुसार आपण पहिल्यांदा MR शोधून घ्यायचा आणि एकदा जर MR मिळाला तर आपण QR शोधू शकतो. म्हणजे हे उदाहरण सोडवत असताना पुन्हा एकदा पहिल्यांदा आपण ज्या बेसिक गोष्टी असतात ते लिहून घ्यायचं. दॅट इज मीन्स इन ट्रायंगल PQR अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री असेल. सेगमेंट PM हा परपेंडिक्युलर असेल. ह्या बेसिक गोष्टी लिहून घ्यायच्या. त्यानंतर म्हणणार आपण देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन थेरम त्या थेरमचा जर आपण विचार केला तर काय होईल, तो जो जॉमेट्रिक मीन PM आहे त्याचा स्क्वेअर म्हणजेच पुढचे सेगमेंट जे QM आणि MR आहेत याच्या प्रोडक्ट एवढा असेल. मगाच्या साध्या उदाहरणामध्ये आपल्याला पुढचे दोन्ही व्हॅल्यू माहित होत्या. आता ज्या माहित आहेत त्या आपण सबस्टिट्यूट करूया. PM आपल्याला 10 दिलेले आहे. 10 स्क्वेअर इज इक्वल टू QM 8 इंटू MR आपल्याला फाइंड आउट करायचं. 10 स्क्वेअर दॅट इज मीन्स 100 इज इक्वल टू 8 इंटू MR. जर आपल्याला MR फाइंड आउट करायचं असेल तर 8 लेफ्ट साईडला घेऊया. दॅट इज मीन्स 100 अपॉन 8 इज इक्वल टू MR. 4 2s are 4 25s are 25 upon 2. So we say that MR is equal to 12.5. आपल्याला युनिट दिलं नसेल तर आपण याला फक्त युनिट म्हणूया. म्हणजे आता आम्हाला याच्यावरून MR ची जी व्हॅल्यू आहे ती 12.5 मिळालेली आहे. आम्हाला टोटल QR विचारलेलं आहे. पण हे पॉइंट्स कोलिनियर जर असतील तर आपण म्हणू शकतोय नाव आपल्याला QM माहित झालाय, याशिवाय MR माहित झालेला आहे. QM ऑलरेडी दिलेला होता. देन वी से दॅट टोटल व्हॅल्यू QR ची जर फाइंड आउट करायची असेल तर QM प्लस MR करणार. आपल्याला ज्या ज्या वेळी सेगमेंटची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असते त्यावेळी पुढे तिथं रिझन आठवणीने द्यायचं आहे की कोणते पॉईंट्स कोलिनियर आहेत. यामध्ये QMR हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत. म्हणजेच QM इज इक्वल टू 8 प्लस MR इज इक्वल टू 12.5 म्हणजेच 20.5 येणार आहे. पॉईंटची ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना पॉईंट आणि पॉईंट व्हर्टिकली एकाखाली एक लिहा. हे लक्षात येत नसेल तर 12.5 प्लस 8.0 या मेथडनं करायचं म्हणजे आपल्याला 20.5 हे त्याचं आन्सर मिळणार आहे. हे युनिट ह्याला आपण एकक देऊया. म्हणजेच आपण काय केलं पहा, जॉमेट्रिक मीन थेरमचा वापर केला आणि PM माहित होता, QM माहित होता, त्यावरून आपण MR फाइंड आउट केला. MR वरून टोटली आपल्याला QR मिळाला. सेम प्रॉपर्टी वापरणारा अजून एक उदाहरण पाहूया. इन फिगर अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. हा जो ट्रायंगल DEF आहे, DFE आहे, यामध्ये F म्हणजेच अँगल DFE 90 डिग्री दिलेला आहे. FG विच इज परपेंडिक्युलर टू ED, FG विच इज परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस ED अँड GD इज इक्वल टू 8. हा GD हा सेगमेंट 8 दिलेला आहे. FG इज इक्वल टू 12. हा जॉमेट्रिक मीन 12 दिलेला आहे. अँड वी हॅव टू फाइंड EG, FD अँड EF. दोन उदाहरण आपण पाहिलेले आहेत ज्यामध्ये जॉमेट्रिक मीन हा जो FG असतो याचा स्क्वेअर म्हणजेच हे EG आणि GD यांच्या प्रोडक्ट एवढा असतो. त्याचा विचार केला तर आपण इथं आता EG सहज फाइंड आउट करू शकतो. म्हणून पहिल्यांदा EG फाइंड आउट करू, याचा विचार नंतर करू. मग ते करत असताना सर्वात महत्त्वाची ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा आपण लिहून घेणार. म्हणजेच इन ट्रायंगल DFE मध्ये F 90 आहे, FG हे परपेंडिक्युलर आहे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण इथे लिहून घेणार. देअरफॉर त्यानंतर आपण काय म्हणणार आहे पहा, बाय जॉमेट्रिक मीन थेरम मग त्या थेरमचा जर आपण वापर करायचा ठरवलं तर FG चा स्क्वेअर म्हणजे EG आणि जो GD आहे याच्या प्रोडक्ट एवढा असेल.
आपल्याला एफ जीची व्हॅल्यू 12 दिलेली आहे. 12 स्क्वेअर इज इक्वल टू जी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इंटू डी 8 दिलेला आहे. 12 स्क्वेअर दॅट इज मीन्स 144 इज इक्वल टू जी इंटू 8. तर जी फाइंड आउट करायचं असेल तर 8 लेफ्ट हँड साईडला घेऊया आपण. म्हणजे काय होईल पहा, 8 1 जार 8 1 जार 8 8 जार म्हणजे 18 8 जार 144. सो वी फाइंड दॅट इज इक्वल टू 18. इथं युनिट दिलेलं नाही, आपण फक्त युनिट म्हणूया. म्हणजे आपण आता काय केलं पहा, जॉमेट्रिक मीन थेरम वापरला आणि इजी ह्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आता आपल्याला हा इजी मिळालेला आहे जो 18 मिळालेला आहे. ओके, हा इजी 18 मिळाला. आपल्याला इथून पुढे अजून दोन गोष्टी विचारलेल्या आहेत, तो म्हणजे एफ डी काय असेल किंवा ईएफ काय असेल. आता थोडेसे ते सेगमेंट पाहूया. एफ डी म्हणजे हा सेगमेंट विचारला, ईएफ म्हणजे हे, म्हणजे उरलेले सगळेच सेगमेंट विचारलं. आपण हा जर छोटा ट्रायंगलचा विचार केला म्हणजेच ट्रायंगल एफ जी डी, तर यामध्ये दोन साईड माहीत झालेल्या आहेत. मग तिसरी साईड शोधायची आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये दोन साईड दिलेल्या असल्या आणि तिसरी शोधायची असेल तर नेहमी आपण पायथागोरस वापरतो. इथं F90चा विचार नाही करायचा. हा स्मॉलर ट्रायंगल पाहत असताना G90 आहे, याचा अर्थ DF हा हायपोटेनियस आहे. मग हायपोटेनियसचा स्क्वेअर हा रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो, म्हणून आपण या ट्रायंगलमध्ये आता पायथागोरस वापरूया. सो आता आपण इथं काय लिहू शकतोय पहा, तो जो छोटा ट्रायंगल आहे, नाव इन ट्रायंगल FGD, त्या ट्रायंगलचा जर विचार केला तर अँगल FGD जो आहे FGD तो 90 डिग्री आहे, तो गिवनच आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या थेरमनुसार आपण असं म्हणू शकतो, DF स्क्वेअर मीन्स हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू GF स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. आता GF स्क्वेअर याचाच अर्थ 12 स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर मीन्स 8 स्क्वेअर. 12 स्क्वेअर 144 प्लस 8 स्क्वेअर 64. जर आपण ॲडिशन केली तर 4 प्लस 4 8, 6 प्लस 4 10, 208 हा DFचा स्क्वेअर मिळाला. आता 208 हा कुणाचा स्क्वेअर नाही आहे, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. अशा वेळी आपण जर याचं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर याचे थोडेसे आपण फॅक्टर्स पाडून घ्यावे लागतील. आपण थोडेसे फॅक्टर्स पाडून चेक करूया. 208 दोन भाग जर आपण लावला, 2 1 जार 2 0, 2 4 जार, पुन्हा एक वेळ 2 5 जार 2 2 जार, पुन्हा एकदा 2 न जातोय, जोपर्यंत जातोय तोपर्यंत आपण लावणार. 2 4 जार सॉरी 2 2 जार 4, कॅरी 1, 2 6 जार 12, 2 13 जार 16, 13 1 जार. म्हणजे जर आपण याचे फॅक्टर्स पाडले तर हा 2 डबल आलेला आहे, हा 2 डबल आलेला आहे, म्हणजे तो कॉमन येईल, म्हणजे 2 इंटू 2. आणि जो 13 जो कॉमन नाही आहे तो आपण तसाच राहणार रूटमध्ये, म्हणजेच 4 रूट 13 हे त्याचे फॅक्टर्स पडणार आहेत. त्यामुळं आपण इथं DFची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना हा स्क्वेअर आहे, राईट हँड साईडला गेल्यानंतर स्क्वेअर रूट येणार आहे 208चं, ज्याचं स्क्वेअर रूट आता आपण फाइंड आउट केलं 4 इंटू रूट 13 युनिट, ही DFची व्हॅल्यू असेल. म्हणजे DFची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करत असताना पायथागोरस वापरला. पायथागोरस वापरत असताना जर परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर आपल्याला त्याचे फॅक्टर्स पाडून ॲज पॉसिबल मिक्स्ड सरळ त्याचा फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे जेवढं कॉमन काढता येतं तेवढं काढायचं. ज्या पद्धतीनं आपण हा ट्रायंगल GFD म्हणजे FGD हा शोधला, त्यामध्ये पायथागोरस वापरला, सेम वे आपण सेकंड ट्रायंगलमध्ये सुद्धा पायथागोरस वापरू शकतो. म्हणजे आपला पुढचा जो ट्रायंगल आहे FGE किंवा EGF हा जो ट्रायंगल येतो त्यामध्ये जर पायथागोरस वापरायचं ठरवलं तर नेमकं कसं लिहिता येईल पहा. अल्सो इन ट्रायंगल EGF या ट्रायंगलचा विचार केला तर अँगल EGF हा 90 येतो. सो वी से दॅट देअरफॉर बाय पायथागोरस थेरम त्या थेरमचा जर आपण विचार केला तर इथं G जवळ 90 झालाय, म्हणजे EF हा हायपोटेनियस आहे. देअरफॉर EF स्क्वेअर इज इक्वल टू EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर होईल. EG ची व्हॅल्यू जी आता आपण फाइंड आउट केलेली आहे 18 स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर मीन्स 12 स्क्वेअर. 18 स्क्वेअर इज इक्वल टू 324 प्लस 144, म्हणजे याची जर ॲडिशन केली 448, 246 अँड 468,
जसं मगाच्या उदाहरणामध्ये 208 कुणाचा स्क्वेअर नव्हता, तसा 468 कुणाचा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. म्हणजे EFचं व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना 468चं स्क्वेअर रूट फाइंड आउट करावं लागेल. त्यासाठी पुन्हा थोडंसं आपण रफ कॅल्क्युलेशन करूया. म्हणजे आपण याचे फॅक्टर्स काही पडतात का त्याचा आपण जरा विचार करूया. 468चे आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील. मी थोडेसे फॅक्टर्स पाडून घेतोय, पहा रफ. 468 जर 2 कॉमन काढला यातला तर 2 2 जार 2 3 जार 2 4 जार. थोडंसं फास्ट घेतो, हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. 2 1 जार 2 1 जार 2 7 जार. आता 2 न भाग जात नाही, 3 न जाईल कारण याची सम 3 येते सगळ्या डिजिटची. 3 3 जार 9, 2 3 9 जार अँड 3 13 जार. सो 13 1 जार. म्हणजे पुन्हा कॉमन 2 आणि 3 सापडला, 3 एक्स्ट्रा राहतो. याचा अर्थ याचे जर आपण फॅक्टर्स पाडले तर आपल्याला जो कॉमन पार्ट मिळतोय तो 2 into 3 म्हणजे 6 कॉमन मिळेल आणि जो राहिलेला पार्ट आहे तो 13 आत राहील. म्हणून यावरून आपण काय सांगू शकतो, पहा की 468 याचं जे स्क्वेअर रूट येणार आहे ते येणार आहे तो 6 into √13. म्हणून इथं पुढे म्हणतोय EF इज इक्वल टू 6 √13 युनिट ही त्याची व्हॅल्यू असेल. या उदाहरणामध्ये काय केलं पहा, आपण सुरुवातीला जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरली, त्यावेळी आपल्याला EGची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर दोन्ही ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरला, म्हणजे आपल्याला उरलेले जे सेगमेंट आहेत त्याची व्हॅल्यू मिळालेली आहे. या व्हिडिओमध्ये फक्त आपण राईट अँगल ट्रायंगल आणि सिमिलॅरिटीनुसार कोणते ट्रायंगल सिमिलर होतात, मग त्यावर आधारित आपली ही जी जॉमेट्रिक मीन थेरम आहे आणि त्यावरची उदाहरणं इथं पाहिलेली आहेत. यावर आधारित अनेक थेरम आपण या आधारे प्रूव्ह करू शकतो. जी उदाहरणं आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेली आहेत त्यावेळी आपण ती उदाहरणं पाहणार आहोत. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.